वाजिये वारी कीर्तनाची वारी। आपुला तो एक देव करुणी घ्यावा तेने विना जीवा सुख नोहे। हे रती माईके दुःखाचे जनती नाही आदि अंत्य अवसानी। अविनाश करी आपुल्या ऐसे लावे मना पिसे गोविंदाचे। हे रती माईके दुःखाचे जनती नाही आदि अंत्य अवसानी। तुका म्हणे का मरणेची सरे उत्तमची उरे कीर्ती मागे। हे रती माईके दुःखाचे जनती नाही आदि अंत्य अवसानी। विठ्ठल विठ्ठल विठ्ठल। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी प्राप्त वेळी कीर्तन रूपी सेवेसाठी घेतलेला अभंग जगद्गुरु जगद्वंदनीय वारकरी संप्रदायाचा तेज, वारकरी संप्रदायाचं तत्व, वारकरी संप्रदायाचं अलौकिक सामर्थ्य असणाऱ्या जगद्गुरु जगद्वंदनीय तुकोबरायांचा कोण तुकोबराय। जाळून संसार बैसलो अंगणी ते तुकोबराय कोण तुकोबराय। धर्माचे पालन करणे पाखंड खंडन ते तुकोबराय कोण तुकोबराय। ज्यांनी वारकरी संप्रदायासाठी पाचवा वेद निर्माण केला ते तुकोबराय। त्यांचा अभंग आज सेवेसाठी घेतला। विठ्ठल विठ्ठल जगद्गुरु तुकाराम महाराजांचा अभंग आहे। अभंगाची प्रास्तावना अशी आहे, आज संपूर्ण जगाला सुखाची, आज ज्याला त्याला सुखाची गरज आहे। प्रत्येकाला जन्माला आलेल्या प्रत्येक प्राण्याला सुखाची गरज आहे आणि सुख कशामध्ये आहे ते सांगणारा अभंग मानवी जीवनात कृतार्थ होण्यासाठी आणि निरंतर सुखाच्या प्राप्तीसाठी आपण देव आपलासा करून घ्यावा। जगद्गुरु तुकोबराय अभंगाच्या प्रथम चरणात सांगतात, आपुला तो एक देव करून घ्यावा तेने विना जीवा सुख नोहे। जगद्गुरु तुकाराम महाराज सांगतात की तुम्ही तो देव, तो भगवंत आपला करून घ्या। त्याच्या व्यतिरिक्त सुख कशातही नाही। त्याच्या व्यतिरिक्त सर्व पदार्थ माईक आहेत, खोटे आहेत आणि दुःख देणारे आहेत। एरती माईके दुःखाचे जनती नाही आदि अंत्य अवसानी। आणि जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, तो देव आपलासा करून घेतल्यानंतर, या संसाराच्या दुःखातून बाहेर पडल्यानंतर, तो देव आपलासा करून घेतल्यानंतर करायचं काय तर त्या भगवंताच्या नामस्मरणाचं चिंतन पिस ध्येय आपण सातत्याने केलं पाहिजे। अविनाश करी आपुल्या ऐसे लावे मना पिसे गोविंदाचे। आणि असं झाल्यानंतर जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, ज्यांनी देव आपलासा करून घेतला, ज्यांनी भगवंत आपलासा करून घेतलाय, ज्यांनी देव देश आणि धर्माचं कार्य केलं, अशी माणसं मरत नाही तर त्यांच्या कीर्तीच्या आणि कार्याच्या रूपाने अमर होत असतात। विठ्ठल प्रस्तुत अभंगात जगद्गुरु तुकाराम महाराज देव आपलासा करून घेतल्यानंतर ज्या दोन वस्तूचा लाभ सुचवतात त्या दोन वस्तू आहेत सुख आणि अमरपद। याच्यावत मनुष्य मात्राला सुखाचीच अपेक्षा आहे आणि सुख प्राप्त करून देण्यासाठीच हा परमार्थ आहे। सुख प्राप्त करून देण्यासाठीच हा परमार्थ आहे। सुख प्राप्त करून देण्यासाठीच हा वारकरी संप्रदाय आहे। आज संपूर्ण जगाला कोरोनानं, थैमानानं, कोरोनानं आज संपूर्ण जगाला, ज्याला त्याला सर्वांना आज सुख कोणालाही मिळत नाही का? त्याचं कारण असं आहे की आज विज्ञानाच्या युगामध्ये जिथे अज्ञान संपतं तिथं ज्ञान सुरू होतं, जिथं ज्ञान संपतं तिथं विज्ञान सुरू होतं आणि जिथं विज्ञान संपतं हात टेकतं तिथं अध्यात्म सुरू होतं मायबाप। आणि त्या काळामध्ये, आजच्या काळामध्ये विज्ञानानं सांगितलं की जग किती मोठं आहे। 5 इंचच्या मोबाईलमध्ये, यूट्यूबवरती, गुगलवरती आपण संपूर्ण जग फिरू शकतो। गुगलवरती सर्व जग फिरू शकतो 5 इंचच्या मोबाईलमध्ये। तरी आजच्या विज्ञानानं सांगितलं, आजच्या विज्ञानानं आपल्याला हे सांगितलं की जग किती मोठं आहे किंवा जग किती छोटं करून पाहता येतं हे विज्ञान सांगू शकतं। परंतु कोरोनाने दाखवून दिला की देव किती मोठा आहे आजच्या काळामध्ये। कारण आपले जे डॉक्टर आहेत, जे पीपी किट घालून दवाखान्यामध्ये राबतात ते आज पांडुरंग परमात्मा ते त्यांच्या रूपामध्ये नटलाय। खाकी वर्दीमध्ये रोडवर उभा असणारा आमचा शिपाई, आमचा सैनिक, आमचे पोलीस कर्मचारी त्यांच्या रूपात विठोबा रबलाय। त्यांच्या रूपामध्ये विठोबाचं आज दर्शन झालेलं आहे। आणि विशेष जर पाहायचं जर म्हटलं तर जो शेतकरी वर्ग, जो माझा बळीराजा आहे, एवढ्या कोरोनाच्या महायुद्धामध्ये, एवढ्या मोठ्या संकटामध्ये रात्रंदिवस कष्ट करतोय, तो देखील आज विठोबाच्या रूपाने नटलाय। विठ्ठल विठ्ठल सर्वांनी विचार जर केला, एकंदर उंदरापासून तर इंद्रापर्यंत सर्वांनी जर विचार केला आणि काय पाहिजे याचा जर विचार केला तर सर्वांचं उत्तर एकच येईल, सुख आणि अमरपद।
मला सुख नकोय, मला अमरपद नकोय असं म्हणणारा व्यक्ती अजून तरी जन्माला यायचा आहे. याच्यावत सर्व मनुष्य मात्रांना सुखाचीच अपेक्षा आहे. दुःख कोणालाही अपेक्षित नाही, परंतु घडतं नेमकं उलटं. दुःखाचे दिवस पाहण्याची वेळ येते आणि सुखाचा क्षणही पाहायला भेटत नाही. मग अशा काळामध्ये करायचं काय? हो, सुख जर आपल्याला प्राप्त करून घ्यायचं तर करायचं काय? महाराज अभंगाच्या प्रथम चरणात सांगतात. आपुला तो एक देव करून घ्यावा, आपुला तो एक देव करून घ्यावा, आपुला तो एक देव करून घ्यावा, आपुला तो एक देव करून घ्यावा. तिने विनतीला आपल्याला सुख पाहिजे ना तर काय करून घ्या? देव आपलासा करून घ्या. परंतु नेमकं घडतंय उलट. आपल्याला सुखाची अपेक्षा आहे, प्रत्येकाला सुख. हा, तुम्हाला सुख पाहिजे आहे ना? आज जर विचारलं तर सर्वांना सुखाची अपेक्षा आहे, परंतु आपण सुख ज्या बाजारात शोधतो तो बाजार आपला चुकलाय. आपण ज्या प्लॅटफॉर्मवरती उतरलोय तो दुःखाने भरलेला प्लॅटफॉर्म आहे. तो कोणचा? संसार दुःख मूळ, चहूकडे इंगळ, विश्रांती नाही कोठे, रात्रंदिवस तळमळ. आमचे आजोबा, माझे गुरुवर्य श्री हबप श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ भानुदास महाराज आटकळ नेहमी आम्हाला सांगायचे. बाबा म्हणायचे, जर तुम्हाला जोडे पाहिजे असतील, जर तुम्हाला पेढे पाहिजे असतील तर तुम्हाला पेढ्याच्याच दुकानात जावं लागेल. जर तुम्हाला पेढे पाहिजे असतील आणि तुम्ही जोड्याच्या दुकानात गेल्यानंतर तुम्हाला जोडेच मिळणार, पेढे मिळणार नाही. म्हणून आपल्याला सुख पाहिजे ना? सर्वांना सुख पाहिजे, सर्वांना सुख अपेक्षित आहे. मग करायचं काय? तर आपुला तो एक देव करून घ्यावा, तेने विना जीवा सुख नव्हे. बरोबर, जगद्गुरु तुकोबरायांना सांगितलं साधकांनी, आम्ही देव आपलासा करून घेतलाय. नेमकं देव करायचा आपला कोणचा? हो, जो देव केला त्याच्यापेक्षा सुख पाहिजे. म्हणजे आम्हाला सुखाची अपेक्षा आहे. आम्ही ज्या भगवंताकडे जायचंय, आम्हाला त्याला काहीतरी मागायचं, त्याच्याकडे सुख आहे का? मग तो कोणचा देव आणि एक देव आपलासा करून घेतल्यानंतर सुखाची प्राप्ती होईल. तर जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, तो पंढरीसी पांडुरंग परमात्मा आपलासा करून घ्या, कारण त्याच्या व्यतिरिक्त सुख कशातही नाही मायबाप. सर्व सुखाचे आगर बापर खुमा देवीवर. हो, किंवा सर्व सुखाचे आगर म्हणे निवृत्तीचा ज्ञानेश्वर, किंवा सर्व सुखाचे आगर म्हणे नरहरी सोनार. सर्व सुखाचे आगर तो पांडुरंग परमात्मा आहे, म्हणून तो आपलासा करून घ्या. तो आपलासा केल्यानंतर काय होईल? तर आपल्याला सुखाची प्राप्ती होईल. परंतु आपल्याला सुख पाहिजे आणि आपण संसारामध्ये रात्रंदिवस कष्ट करतो मायबाप. आज आयुष्य जगत असताना प्रत्येकाच्या जीवनात सुख आणि दुःख येतच असतं. हो, कवयित्री इंद्रासंत म्हणतात, क्षण सुखाचा क्षण दुःखाचा, क्षण प्रीतीचा क्षण भीतीचा, क्षणाक्षणाचा हार गुंफिला जीवन म्हणती याला. हो, कधी सुखाचा क्षण आहे तर कधी दुःखाचा क्षण आहे, कधी प्रीतीचा क्षण आहे तर कधी भीतीचा क्षण आहे. आणि या क्षणाक्षणाने विणलेलं म्हणजे काही अर्धे धागे सुखाचे असतात जीवनामध्ये आणि अर्धे धागे दुःखाचे असतात. परंतु याला आपण घाबरायचं नाही, आपण आपले प्रयत्न करत राहायचं. आमचे गुरुवर्य सांगायचे, तुम्हाला ज्या क्षेत्रामध्ये उतरायचं त्या क्षेत्रामध्ये तुम्ही उतरा, परंतु त्या क्षेत्रामध्ये उतरल्यानंतर त्या क्षेत्रामधले शिवाजी महाराज तुम्ही व्हा, असं आमचे गुरुवर्य आम्हाला नेहमी सांगायचे. हो, आज कोणाला कीर्तनकार व्हायचं असेल, कोणाला डॉक्टर व्हायचं असेल, कोणाला इंजिनियर व्हायचं असेल, ज्याला जे काही व्हायचं ते होऊ शकतात. परंतु त्या क्षेत्रामध्ये उतरल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज तुम्ही त्या क्षेत्रातले झाला पाहिजेत, तर कमाल आहे. नाहीतर काही जण काय करतात, उतरल्यानंतर व्यवसाय सुरू केला, थोडे दिवस व्यवसाय चालला, व्यवसायात काही घट आली की ते सोडून देतात. याला म्हणत नाहीत, याला जीवन म्हणत नाहीत. हो, लहरों से डर कर नौका पार नहीं होती, लहरों से डर कर नौका पार नहीं होती, और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. तुम्ही प्रयत्न करत राहा. काही जण प्रयत्नच करत नाही, म्हणतात महाराज आम्हाला सुख अपेक्षित आहे, आम्हाला वाटतं कुठेतरी आम्ही काहीतरी व्यवसायात उच्चांक गाठवावा. परंतु याच्यासाठी सर्व जे आज लोक जे टोकाला पोहोचलेत त्यांचा अभ्यास करा. त्यांचा अभ्यास केल्यानंतर कळेल एक दिवस तेही दुःखामध्ये जगत होते, परंतु त्यांनी प्रयत्न सोडला नाही. आणि प्रयत्नांती परमेश्वर.
जर तुम्ही प्रयत्नच जर करायला कमी पडत असाल तर तुम्हाला तुमचं ध्येय निश्चितच कधी प्राप्त होणार नाही. आणि जर ध्येय जर प्राप्त करायचं असेल तर असाध्य ते साध्य करिता सायास आणि कारण अभ्यास तुका म्हणे. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात असाध्य गोष्टही साध्य करू शकतो. आमचं अध्यात्म आम्हाला हे सांगतं असाध्य गोष्ट सुद्धा साध्य होऊ शकते, परंतु त्यासाठी प्रयत्न असावे लागतात. विठ्ठल हो. जिथं अज्ञान संपतं तिथं ज्ञान जन्म होतो. जिथं अज्ञान संपतं तिथं ज्ञानाचा जन्म होतो. जिथं ज्ञान संपतं तिथं विज्ञानाचा जन्म होतो. आणि जिथे विज्ञान हात टेकवतं तिथं अध्यात्म सुरू होतं. पहा, मी तुम्हाला एक विचार सांगेल की झाडाचं फळ खाली पडलं हे न्यूटननं पाहिलं आणि त्याला शोध लागला गुरुत्वाकर्षण शक्तीचा. विज्ञानाने शक्तीचा शोध लावला. झाडाचं फळ खाली पडल्यानंतर गुरुत्वाकर्षण शक्तीचा शोध लावू शकतो. हो, विज्ञान वरून खाली पडल्यानंतर शोध लावू शकतं, परंतु खालचं वर कसं जायचं हे आपल्याला अध्यात्म सांगू शकतं. हो, मी सांगत नाही तर माझे ज्ञानोबराय म्हणतात. ज्ञानोबराय म्हणतात, ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानोबराय म्हणतात, जर तुम्ही झाडाला जर पाणी घातलं तर त्या पाण्याच्या रूपाने झाडाला फळ येतात, फुलं येतात आणि ते झाड बहरतं. खालून वर कसं जायचं हे आम्हाला अध्यात्म सांगतं आणि वरून खाली पडल्यानंतर विज्ञान शोध लावतं. म्हणजे एकंदर विचार केला, सुख आज विज्ञानवादी लोकांकडे जा. हो, त्यांना विचारा, कधीतरी आपल्या मोबाईलमध्ये सर्च करा सुख. क्षणिक सुख मिळेल आपल्याला. कोणत्याही गोष्टीचा तुम्ही शब्द एक सुख या शब्दाला परिपूर्ण जर उत्तर जर आपल्याला अपेक्षित असेल तर तुम्हाला परमार्थात यावं लागेल. परमार्थाशिवाय पर्याय नाही. विठ्ठल विठ्ठल.